रात्री 12 वाजता शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंचं बंड तीव्र. शिंदेंसोबतचे सगळे आमदार सुरतहून गुवाहाटीला निघण्याच्या तयारीत. कार आणि बसमधून शिंदे समर्थक आमदार विमानतळाकडे रवाना. पहाटे 3 वाजता सेना आमदारांनी कोणतंही बंड केलेलं नाही. एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण. शिवसैनिकांनी कुठलेही बंड केलेले नाही. शिवसेना आमदारांनी कुठल्याही पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वाचे विचार यापासून शिवसेना आमदार कधी फारकत घेणार नाहीत. गुवाहाटीला रवाना होण्यासाठी शिंदेंसह समर्थक आमदार सुरत विमानतळावर दाखल. शिंदेंसोबत शिवसेनेचे 33 तर इतर 2 आमदार. सकाळी 6 वाजता सगळे आमदार गुवाहाटी विमानतळावर दाखल. सकाळी 7 वाजता विमानतळावरून आमदार गुवाहाटीच्या ब्लू रेडिसन हॉटेलमध्ये. शिवसेना समर्थक राज्यमंत्री बच्चू कडू शिंदेंसोबत गुवाहाटी. गुवाहाटीत पोहोचतात एकनाथ शिंदे पुन्हा कॅमेऱ्यासमोर. आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा करून शिंदेंचं शिवसेनेला आव्हान. 40 आमदार आज या ठिकाणी आहेत. आणखी 10 MLA आणखी येणार. सकाळी 9 वाजता एकनाथ शिंदेंना जवळपास 50 अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचं बच्चू कडूंचं विधान. बच्चू कडू शिंदेंसह गुवाहाटीतील रेडिसन हॉटेलमध्ये. 35 आहे सेना आणि अपक्ष 35 ते 36. आज 3 ते 4 जण जॉईन होणार आहे शिवसेनेचे. म्हणजे शिवसेनेचा आकडा जाईल 38-39 पर्यंत आणि अपक्ष 50 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. सकाळी 10 वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती. गोव्याच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राचा चार्ज. तर तिकडे शरद पवारांच्या घरी खलबत सुरू. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सिल्वर ओकवर. सकाळी 11 वाजता ठाण्यातले 5 आजी माजी नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या सोबत. ठाण्यात आणखीन काही नगरसेवक स्टँड बाय मोडवर असल्याची माहिती. देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक. शरद पवार सिल्वर ओकवरील बैठक आटपून YB चव्हाण सेंटरकडे रवाना. दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील राजकीय पेचावर खासदार संजय राऊतांचं ट्विट. राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेनं. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचे एक प्रकारे राऊतांकडून संकेत. दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात. दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह आल्याची बातमी. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती. दरम्यान शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना आमदार दीपक केसरकरांचं मोठं विधान. शिवसेना आणि भाजपनं एकत्र राहायला हवं, दीपक केसरकरांचं वक्तव्य. दुपारी 2 वाजता मला उमेदवारी दिली असती तर असं घडलं नसतं. शिवसेनेतील बंडावर संभाजीराजे छत्रपती यांचं वक्तव्य. दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर नारायण राणे दाखल. दुपारी 3 वाजता सेनेच्या विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले. शिंदेंकडून सुनील प्रभूंची प्रतोद पदावरून उचलबांगडी. दुपारी 4 वाजता राज्यात राजकीय घडामोडींना वेग. अपक्ष आमदार गीता जैन आणि बवियाचे क्षितिज ठाकूर फडणवीसांच्या भेटीला. तर राष्ट्रवादीच्या आमदारांना मुंबईत पोहोचण्याचे आदेश. संध्याकाळी 5:30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद. मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. मी राजीनामा तयार करून ठेवलाय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको हे समोर येऊन सांगा. उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना समोर येण्याचं आव्हान. या समोर बसा, मी देतो राजीनामा. चला, मी तुमच्या हातामध्ये आज मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवतो आहे. जे आमदार गायब आहेत किंवा त्याने गायब केलेलं आहे
त्यांनी यावं आणि माझ्या राजीनाम्याचं पत्र घेऊन राजभवनमध्ये जावं. संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर राऊतांचं ट्विट, होय संघर्ष करणार. राऊतांचा ट्विट मधून विरोधकांना टोला. संध्याकाळी 7 वाजता गुवाहाटीला गेलेले बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख महाराष्ट्रात परत. माध्यमांसमोर येत हे सगळं भाजपचं षडयंत्र असल्याचा दावा. बरेच नेत्यावर या ईडीचा दबाव टाकून महाराष्ट्रातलं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये धमकत असेल तर निवडणुका लावून दाखवा, जनतेसमोर या, खऱ्या अर्थानं जनतेची ताकद तुम्हाला कळेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.